रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता
उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या धनधारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रेखा देवासी माया बिगने भ्रमला खरे भनता मी माझे घरी
हेतू संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा. स्वहिताचा घोर बहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. संत चरणी भाव धरा क्षण क्षणा नाम स्मरा. मुक्ती सायुजता वराहीची करा बापानो. विष्णुदास विनवी नामा भुलू नका भव कामा. धरा अंतरी निज प्रेमा न चुका नेमा. हरी भक्ती धनधारा पुत्रजन बंधू सोयरे पिशोड. सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवासी. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं. स्वयं लीलया गोपवेशं दधानम्. गवावृन्दका नन्दनं चारुहासं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पाण्डुरङ्गा करू प्रथम नमः. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं. स्वयं लीलया गोपवेशं दधानम्. गवावृन्दका नन्दनं चारुहासं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पाण्डुरङ्गा करू प्रथम नमः. पदं भोजते स्मृति प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे दानदेवं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा योगी मुदारा तो पाद देवा योगी मुदारा तो पाद देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी योगी मुदारा तो पाद देवा योगी मुदारा तो पाद देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी नमो गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लाधलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर मनोजवम मारुतुल्य वेगम चंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपत्ति मस्तक हे पायावरी स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या प्राप्तस्थळी कीर्तन निरूपण करता अर्थात सेविकता जो अभंग मी घेतलाय वारकरी संप्रदायाच्या संत मंडळींपैकी थोर संत अध्वर्यू संत ज्यांनी भक्ती साधनेच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता पंजाब पर्यंत तो पोहोचवला नवे नवे त्यांचा अधिकार एवढा आहे प्रत्यक्ष भगवंतानं त्यांच्या हातून नैवेद्य ग्रहण करावा दूध प्यावं अशा अधिकाराचे संत भगवंताचे लाडके लढीवाळ नामदेवरायांचा अभंग आहे या अभंगामध्ये नामदेवरायांनी भगवंताच्या सच्चिदानंद स्वरूपाच्या सुखाच्या प्राप्तीसाठी दिव्यत्वाचं मार्गदर्शन केलं आहे विठ्ठला विठ्ठला त्यांच्या निमित्ताने आपण आज एकत्रित आहोत ज्यांना जाऊन आपल्यातनं आज 1 वर्ष पूर्ण होत आहे त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे कैलासवासी नामदेवजी सूर्यवंशी काका यांना जाऊन 1 वर्ष आज पूर्ण होत आहे त्यांचे सर्व परिवार आहे त्यामध्ये चिरंजीव आहेत निशांत दादा आणि शैलेश दादा या सर्व परिवारानं या ठिकाणी ते कीर्तनाचं आयोजन केलंय बघा नियोजन पोहोचलंय
निमंत्रण पोहोचलंय ते आमचे हरिभक्तीपरायण परमादरणीय शहरामध्ये ज्यांचं संपर्कामध्ये कार्य आहे आणि एक साऊंड सिस्टीम घेऊन दोन्ही कार्य ते करतायत. आमचे हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज पांचाळ महाराजांच्या तिकडून या ठिकाणी नियोजन प्राप्त झालंय. या कीर्तनाकरता त्यांची प्रमुख उपस्थिती आहे. परमादरणीय पूज्य जसं आळंदीमध्ये शांतीब्रह्म कुडेकर बाबांचं नाव घेतलं जातं तसं छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक महात्मे आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गाने मार्गक्रमण करत करत त्या ठिकाणी हजारो त्या ठिकाणी साधक आपलं जीवन व्यतीत करत आहेत. असे पूज्य माधवजी बाबा या ठिकाणी आहेत. बाबांची उपस्थिती या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर बाबांचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. आमचे गुरुबंधू पकवास साफ करण्याकरता ज्यांचं महाराष्ट्रामध्ये मोठं नाव आहे. खरं तर हे पकवास मला सोपं वाटतं, वाचतोय आवाज येतोय आपल्याला, पण या पाठीमागे त्यांचे जे कष्ट आहेत साधारण रात्रभर जागून त्या ठिकाणी प्रॅक्टिस करावी लागते. थाप बसण्याकरता 2-2 महिने लागतात. हे सोपं नाही, दिसतं आपल्याला सोपं. असं पूर्ण पकवासाची अगदी सुंदर ते जीवन जगतायत आमचे ओमप्रकाशजी महाराज या ठिकाणी आहेत. त्यांनाही धन्यवाद आहेत. ज्याप्रमाणे ज्यांचं गोड गायन आहे, ज्यांनी सुंदर चाल पहिली गायली, हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू सुंदर ज्यांचं गायन आहे मनोजजी महाराज या ठिकाणी आहेत, त्यांचे धन्यवाद आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आमचे परम मित्र मच्छिंद्र महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमचे वागचौरे महाराज या ठिकाणी आहेत, पवार महाराज पण या ठिकाणी आहेत, वेणेकरी महाराज पण या ठिकाणी आहेत, विद्यार्थी आहेत, आमचा नकुल महाराज आहे. आपण सर्व आहात या ठिकाणी. सर्व मिळून आपलं करायचं कीर्तन. सर्वांनी ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस हाताने टाळी आणि मुखाने नाव भगवंताचं घ्यायचं आहे. विठ्ठला विठ्ठला जागे वारे. आता नामदेवरायचा अभंग आहे. या अभंगामध्ये नामदेव आपल्याला जागा करतायत. कशा करता जागा करतायत? भगवंताचं नाव घेण्याकरता नव्हे आपण जीवनामध्ये आल्यानंतर जन्ममृत्यूरूपी जर आपली संपवावी आणि त्या भगवंत स्वरूपामध्ये व्यतीत व्हावं, याकरता नामदेवरायांचा उपदेश आहे. बघा, त्या लोकांमध्ये आपण राहतोय, त्या लोकांचं नाव आहे मृत्यू लोक. या ठिकाणी जो कोणी येतो त्याला जावंच लागतं. ज्याप्रमाणे आपण जुने कपडे त्या ठिकाणी खराब झाल्यानंतर जुने कपडे काढतो आणि नवे कपडे धारण करतो, त्याचप्रमाणे शरीर जीर्ण झालं की ते टाकून द्यावं लागतं, नवीन धारण करावं लागतं. हे करत असताना तुमचं आमचं प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे. कोणतं कर्तव्य आहे? जीवनात आल्यानंतर जन्ममृत्यूरूपीची येरझार आहे, येरझार आपण संपवली पाहिजे. आणि ही येरझार ज्ञानोबा म्हणतात फक्त याच शरीरामध्ये संपवता येते. तैसेनेची शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरापडे. याच हृदयामध्ये क्षमता आहे, जी काय येरझार आहे जन्ममृत्यूरूपी येरझार, ही येरझार संपवण्याची. विठ्ठला विठ्ठला असा देह आपल्याला प्राप्त झालाय. आपण काय केलं पाहिजे? जन्माला आल्यानंतर ही येरझार संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा प्रयत्न करत असताना आपण क्रिया कोणती करायची आहे किंवा ही येरझार कशा करता संपवायची आहे? जन्ममृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. अर्थात भगवंत सांगतात जे काही दुःख आहे जगामधील ते सर्व दुःख कुठे आहे? जन्म आणि मृत्यू या ठिकाणी या येरझारेमध्ये आहे. नाथ महाराजांना विचारा, नाथ महाराज हे दुःख नाहीसं करण्यासाठी आम्ही कोणती साधना करा? नाथ महाराज म्हणतात करा रे बापांनो साधन हरीचे झनी करणीचे करू नका. जन्माला आल्यानंतर कर्म करा म्हटले. कसं कर्म करा? जेणेकरून भगवंताची प्राप्ती होईल. नाथ महाराज म्हणतात झनी करणीचे करू नका. अर्थात जे चुकीचे कर्म असतील ते करू नका, चांगले कर्म करा. क्या किया क्या किया क्या किया रे तू
तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे। जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया। अमृत को छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम मुख मोड़ दिया है, भगवान के नाम मुख मोड़ दिया है। अमृत को छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम मुख मोड़ दिया, भगवान के नाम मुख मोड़ दिया। जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे। जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया। संतांनी आपल्याला प्रश्न करावा, जन्माला आलो म्हटले आपण, आल्यानंतर काय केलं, क्या किया, क्या किया. ज्याला प्राप्त करायचं होतं त्याला आपण दडून टाकलं, आणि जे करायचं नाही नव्हतं पाहिजे ते आपण करून बसतो. जे भगवंताचं नाम आहे अमृतापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. जिभे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत तरी असं फिके पुढे, ज्या पुढे अमृत फिका आहे. कोणतं अमृत? जे अमृत घेतल्यानंतर आपण अमर होऊ शकू, जे अमर आहे स्वर्गातील देवादिकांना प्राप्त आहे, ते त्या अमृतापेक्षा सुद्धा भगवंताचं नाम हे श्रेष्ठ आहे. जिभे गोड तीन अक्षराचा अमृत तरी असं फिके पुढे, असं अमृत आपण भगवंताचं नाव सोडून दिलं आणि काय घेतलं म्हटले, अमृत को छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम मुख मोड़ दिया. अर्थात प्याऊ नाही ते पिलं आपण, पण भगवंताचं नाम घेतलं नाही. अशानं काय होईल, नाही तरी गेला जन्म वाया, मासी बजारे सांगितलं, सांगतो तुम्हासी कुणाला भजा, विठ्ठलाला भजा, न भजा नाही तरी गेला जन्म वाया. जन्म आपला वाया जाईल. म्हणून आपल्या जीवनाची मार्गक्रमण कसं असलं पाहिजे, संतांच्या मागे असलं पाहिजे, संतांच्या पुढे नसलं पाहिजे. संतांचं आपण ऐकलं पाहिजे. संतांनी वेळोवेळी सांगितलं, बाबांनो जो देह प्राप्त झालाय हा भगवंताच्या प्राप्तीसाठी त्या ठिकाणी मिळालाय. त्या ठिकाणी आल्यानंतर आपण काय करावं, हा दुर्लभ देह प्राप्त झाला ना, काय करावं. नरदेह दुर्लभ झाला रे तुम्ही सांगितलं, बाबांनो देह प्राप्त झालाय, जन्माला आल्यानंतर म्हणायचं असेल तर वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ झाला, शतवर्षाची गणना, वर्षायुष्य 100 वर्षाचं आयुष्य यामध्ये सांगितलं. त्यामध्ये तुम्ही Thank you.
वारकरी परंपरेमध्ये वासुदेव नावाचं प्रकरण आहे. त्या नाथ महाराज वर्णन करतायत नर देह दुर्लभ जाना. दुर्लभ असा देह प्राप्त झालाय. किती वर्षाचं आयुष्य आपल्याला? किती वर्षाचं आहे? कलियुगामध्ये आयुष्य किती वर्षाचं आहे? 100 वर्ष भुगतो बापा. आता 60 किंवा 70 मिळाली देवाची कृपा झाली म्हणायचं. 70 पुढे लोक राहत नाही आता. असो 100 वर्षाचं आयुष्य शास्त्रानं सांगितलं कलियुगाच्या नियमानुसार. शुद्ध वर्षाची गणना. त्यामध्ये काय दुःख आहे, यातना आहेत, अनेक वेळेस दुःख आपण प्राप्त होतं. म्हटले या दुःखापासून त्या ठिकाणी दूर जाण्यासाठी भगवंताला प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. एक जण रोज मंदिरामध्ये जायचा. मंदिरामध्ये जायचा, भगवंताचं दर्शन करायचा. पण भगवंताला बघून म्हणायचा भगवंता मला संपदा दे, धन दे. लौकिक दृष्ट्या भगवंताला मागणी करायचा, पण भगवंताचं स्वरूप काही मागत नव्हता. भगवंताला धन संपदा मागायचा. अनेक वेळेस माग देवाला असं वाटलं रे हा दर्शनाला येतो म्हटले, पण मागतो काय? धन संपदा. पण देवाला वाटलं जाऊ द्या मंदिरात येतो ना हा, आपण याला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून देवानं त्याला 5 किलो सोन्याची वीट द्यायचा प्रयत्न केला. ज्या रस्त्यानं तो येत होता त्या रस्त्यामध्ये 5 किलो किती हे फक्त आपण ऐकायचं आता. 5 किलो सोन्याची वीट रस्त्यामध्ये टाकायचं. देवाने टाकून दिली. हा रोज नेहमीप्रमाणे आला, दर्शन घेतलं भगवंताचं. देवा मला धन दे, संपदा दे म्हटला. जात असताना बघा बरं का मनामध्ये विचार आला. म्हटल्या आंधळे माणसं कशी चालत असतील बरं? काय आंधळे माणसं कशी चालत असतील? त्या ठिकाणी त्याला त्याचं वाईट वाटू लागलं. म्हटलं आपण चालून बघू. डोळे बंद केले आणि ज्या ठिकाणी वीट टाकली होती देवानं त्या विटीला ओलांडून गेला. वीट त्याला भेटली. देवान दिली नाही का? दिली होती. माझे ज्ञानोबाराय हा प्रसंग बघत होते. ज्ञानोबाराय म्हटले कैतीचे निवेळे निदैवा अंधळेपणाचे डोहाळे आसती आपले डोळे आपण झाकी. डोळे कोणाचे? त्याचेच ना. डोळे आपलेच आहेत, पण आपण झाकले कशाच्या ठिकाणी? देव स्वरूपाच्या ठिकाणी. विठाला विठाला विठाला. जीवनात आल्यानंतर जर सुख प्राप्त करायचं असेल तर कशामध्ये सुख आहे? भगवंताच्या स्वरूपामध्ये आहे. रूप सावळे सुकुमार आणि कुंडले कारी कुंडले मकराकार सुकुमार सावळे सुकुमार सर्व सुखालो सर्व आनंदे निर्भर तुझसो आनंदे निर्भर तुझसो आनंदे निर्भर तुझसो आनंदे निर्भर तुझसो सर्व सुखदालो सर्व सुखदालो सर्व सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. अर्थात भगवंताचं नाव स्वरूप हे सुंदर आहे. तुकोबरांनी अनुभव घेतला, संतांनी अनुभव घेताना सांगितलं डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. बघा भगवंताचं दर्शन करून तुम्हाला आम्हाला सुख प्राप्त व्हावं यात नवल नाही. बघा उत्तर भारतामध्ये अकबर होता, औरंगजेबाचा बाप होता. कोण? अकबर नावाचा बादशाह त्या ठिकाणी होता. त्याची पत्नी होती, त्याला अनेक पत्नी होत्या, त्यापैकी एक पत्नी जी दरवर्षी त्यांच्या हजरतला जात होती दिल्लीमध्ये. पण आग्र्यावरून दिल्लीकडे जात असताना एक गाव लागतं, त्याला म्हणायचं वृंदावन. ज्या वेळेस त्याची ती अकबराची पत्नी आग्र्यावरून निघाली, वृंदावनामध्ये जात होती. जात असताना त्या ठिकाणी जे काही गोपाळ होते, जे काही भाविक होते,
त्या ठिकाणी एकच म्हणत होते, बाके बिहारी लाल की जय. प्रत्येक जण राधे राधे म्हणत होता, भगवंताचं नाव घेत होता. हे सर्व भगवंती म्हटली. दास होत्या जवळ त्यांना विचारलं, म्हटले हे कुठे चालले? त्यांनी सांगितलं, इनका एक खुदा आहे, अर्थात त्याचा भगवंत आहे, दर्शन करण्याकरता चालले म्हटले. त्यावेळेस ती म्हटली, छोटा खुदा बडा खुदा, हे क्या खुदा होता है? खुदा तो एक ही होता है. कोणी सांगितलं हे? अकबराच्या पत्नीनं. तिने सांगितलं, मला त्याला बघायचंय. त्या जवळच्या लोकांनी सांगितलं, याच्या फंद्यात पडू नका. ज्यांनी याला बघितलं ते संसार विसरले, जग विसरले, म्हणून तुम्ही जाऊ नका म्हटले. अनेकांनी सांगितलं पण ऐकलं नाही. त्या ठिकाणी अकबराची पत्नी बाके बिहारी भगवंताचे दर्शन करण्याकरता गेली. वृंदावनला तुम्ही गेला का कोणी? वृंदावनला बाके बिहारी त्या ठिकाणी सुंदर भगवंताची मूर्ती आहे. दर्शन केल्यानंतर बघा, अकबराची पत्नी आहे. दर्शन केल्यानंतर तिचं त्या ठिकाणी तिला अनुभव काय आला बघा. ती म्हणतीये त्या ठिकाणी भगवंत दर्शन केल्यानंतर तिचं वाक्य आहे, हो तो मुसलमानी. काय म्हणते ती? हो तो मुसलमानी लेकिन हिंदू बानी बनकर रहूंगी मैं, ले तेरे नाम आयु भर गुजारूंगी मैं. कुणाचं वाक्य आहे? त्या अकबराच्या पत्नीचं वाक्य आहे. म्हटले, आयुष्यामध्ये मी आता माझ्या हजरता जाणार नाही. म्हटले, मी काय करेल? फक्त या बाके बिहारी भगवंताचं नामचिंतन करेल, नाव घेईल. त्या ठिकाणी तिचं त्यानंतर तिचं आयुष्य पुढे तिने भक्ती मार्गामध्ये व्यतीत केलं. आजही आपल्या अध्यात्मामध्ये ग्रंथांमध्ये तिथे काही भगवंताचे पद लिहिले, ते पद उत्तर भारतामध्ये म्हटल्या जातात. हे कशामुळे झालं? भगवंताचं स्वरूप तिने बघितलं. ज्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला प्राप्त होईल यात नवल नाही. वारकरी संप्रदायाने कोणताही जात भेद केला नाही. कोणीही बघितलं, राक्षस प्रवृत्तीचा माणूस जरी असेल, त्यांनी भगवंताला पाहिलं, भगवंताचं नाव घेतलं, तर अनंत पाप जाण्याची क्षमता त्या नावामध्ये आहे, त्या स्वरूपामध्ये आहे. म्हणून संतांनी सांगितलं, बाबांनो, जीवनामध्ये आपला जन्म झाला ना, आपण काय करा म्हटले, त्या भगवंताला आठवण्याचं स्मरण करा. अभंगाचं पहिलं चरण. उठवा जागे मारे नामदेवांनी सांगितलं, उठा जागे भारे आता, जागा व्हा. बघा, संत अगोदर जागा करतात, मग उपदेश करतात. स्मरण करा पंढरीनाथा. आता बघा, अगोदर जागा का करायचं? उदाहरण देतो तुम्हाला. गावाकडचा एक व्यक्ती होता, त्याने सांगितलं, बाळा म्हटले, मी चाललो म्हटले मुंबईला, गाय आजारी आहे, गायीला दवाखान्यात दाखव, डॉक्टरला बोलून घे म्हटले, चारा पाणी वेळेवरती कर, दूध वेळेवरती काढ. प्रत्येक प्रश्नाला हा म्हणत होता, हो हो. सकाळची वेळ होती, हा फक्त झोपेमध्ये हो हो करत होता. वडिलांना म्हटलं, ही परीक्षा घेऊ. वडील म्हटले, बाळा, घरामागचा आड अंगणात आणून ठेव म्हटले. हा म्हटला, हो हो. म्हटल्यानंतर हात ताड 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 केला, त्याच्या कमरात जात घातली, जागा केलं आणि मग सांगितलं, गायला दवाखान्यात दाखव. अवतीसाला कधी कळणार? झोपेतून
उठल्यानंतर कळला. संत अगोदर उपदेश करत नाही. संत म्हणतात अगोदर जाग व्हा. उठ जाग मुसाफिरी भोर भई अबरे न कहा जो सोबत है जो सोबत है वो खोवत है वो जागत है सोई पावत है जो कल करना सो आज कर ले जो आज करना सो अब कर ले जब चिड़ियाने जुग के दरिया. जागत गेलं. उठ जाग मुसाफिर. अर्थात मुसाफिर कोणा म्हटलंय? जसं गावामध्ये जत्रा असते, बरोबर आहे का? जत्रामध्ये अनेक लोक एकत्र येतात, पण ती राहणारी नसते. आता कर्णपुरा त्या ठिकाणी आपल्या जवळ आहे. कर्णपुरी जत्रा किती दिवस आहे? फक्त 9 दिवस. 9 दिवसानंतर जत्रा खाली होणार आहे. लोक जाणार आहेत. कसं हे आयुष्य आहे, प्रत्येकाला जायचं आहे. पण जायचं आहे म्हणून सोडून द्यायचं का नाही? जायचं आहे तर योग्य मार्गाने आपण गेलं पाहिजे, भगवंतापर्यंत पोहोचलं पाहिजे. याकरता नामदेवांनी अगोदर जागा केलं आणि मग सांगितलं स्मरण करा पंढरीनाथा. आता प्रश्न असा उपस्थित होतो, महाराज स्मरण का करायचं? तर सोपं उत्तर आहे, विस्मरण झालं म्हणून. आपण देवाला विसरलोय. बघा, ज्यावेळेस आपण आईच्या गर्भामध्ये होतो त्यावेळेस अनेक दुःखाने ग्रास्त होतो. भगवंताला विनंती करत होतो, आठविलं पाहिजे हा माझा नवस. देवाला नवस केला, देवा या दुःखातून सोडव. जर तू सोडवलं तर मी काय करेल रात्रही दिवस पांडुरंग. प्रत्येकानं हा शब्द देवाला दिलाय, पण झालं असं जन्म झाला देवाला आपण विसरलो. आता लोक म्हणतात महाराज बाळाचा जन्म झाला की ते रडतं ना, देवाला म्हणतात केव्हा केव्हा केव्हा. कोण म्हणतात ते? जो म्हणतो. आता काही असे मूर्ख आहेत, एखादा मूर्ख रडलं नाही समजा, त्याला डॉक्टरला दाखवतात पुन्हा ते रडलं का नाही. देवाला उलट त्याने मानणं म्हणावं लागेल, असा शास्त्रात लिखित हे सर्व उदाहरण आहे. म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस आपण देवाला विसरलोय. विसरलेल्या देवाचं स्मरण करून देण्याकरता संत सांगतात स्मरण करा पंढरीनाथा. मग स्मरण करून काय करायचं? भावे चरणी ठेवा माथा. देवाचे जे चरण आहेत त्या चरणावरती आपला माथा ठेवायचा. पण कसा ठेवायचा? जीवन आल्यासारखा का? नाही, भावाने ठेवायचा. परमार्थामध्ये जर भाव नसेल तर परमार्थाला काही किंमत नाही. तुकडोजी महाराज सुंदर म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. जेवणामध्ये काय लागतं? मीठ नसेल तर जेवण गोड लागतं का? नाही. तेवढाच महत्वाचा पदार्थ त्या ठिकाणी जेवणामध्ये मीठ आहे, तेवढाच परमार्थामध्ये भाव आहे. बघा, देवा करणे भाव तस्मात्. भगवंताला लागतो भाव. पुढे सांगितलं द्यावे न लगे फार सेवित. अर्थात भगवंताला तुमच्या पैशाची गरज. अहो तिथं काय कमी आहे? समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कथा कास्याची. सर्व काही त्यातच आहे ना. हे जे ते चालवतो तो देव चालवतो. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या प्रत्यक्ष भगवंताची संपत्ती आहे. म्हणून देवाला धनाची गरज नाही. देवाला कशाची गरज आहे? भावाची गरज आहे. बघा भागवतामध्ये आरती आहे, त्या आरती शेवटचं चरण आहे बघा. ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण
अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रितापदादी चिरये गादी नाथही वदती कृष्णपदी ओ माता आरती करू तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा ग्रंथ नवे हा श्री कृष्ण अर्थात भागवत हा ग्रंथ नाही प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा आहे. आपण काय केलं पाहिजे अनन्य होता या शरण अनन्य अर्थात पूर्ण आपल्या त्या ठिकाणी मनोभावाने कंताला समर्पित झालं पाहिजे. नामदेवराय म्हणतात भावे चरणी ठेवा माता कशा करता नामदेवराय चुकवी व्यथा जन्माची व्यथा चुकवण्याकरता भगवंताचं स्मरण करा. काही लोक म्हटले महाराज अहो भगवंत कशाला लागतो म्हटले आमची मुलं आहेत आमची बायको आहे आमचे भाऊ आहेत आमचा परिवार आहे सोडेला आम्हाला तो. नामदेवराय म्हटले नाही यापैकी कोणी सोडवणार नाही अभंगाचं बंधू सोयरे पेशून अर्थात जो काय आपला परिवार आहे धन असेल दारा अर्थात पत्नी आहे पुत्र आहे सर्व जन असेल कोणी आपल्याला सोडवणार नाही. सोडवणारा कोण आहे परमात्मा आहे. धन दारा पुत्र जन आणखी अभंगामध्ये तुकोबारा वर्णन करतात धनदारा बघा रावण होता. रावण तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रत्येकानं ऐकलं आतापर्यंत रावण तो रावण होता. रावणाकडे एवढी संपदा होती तुकोबारा वर्णन करतात शुद्ध कांचनाचे 7 कोटी घर ज्याचे होते किती 7 कोटी घर कोणतं सोनं शुद्ध सोनं या सोन्याचे घर होते जे किती 7 कोटी घर होते. एवढं सर्व असून तुकोबारा म्हणतात सांगाचे कवडी गेली नाही. अर्थात ते रावण सुद्धा त्या ठिकाणी ही जन्म मृत्यू रूपी यर्धार संपवू शकला नाही. कशामुळे भगवंताची शरणागती केली नाही म्हणून आणि धनाच्या भरोश्यावर राहिला म्हणून तुकोबारा म्हणतात शरीरदायाचे ठेवणे
प्रत्येकाला जायचंय. जात असताना धनावर विश्वास ठेवू नका. या धनाचा न धरी विश्वास ऐसी तरुवर छाया. ज्याप्रमाणे झाडाची सावली आहे, सावली एका ठिकाणी राहते का? सकाळी पश्चिमेला असते, मध्यान्ह काळी खोडाजवळ असते आणि सायंकाळच्या वेळेला ती पूर्वेला जात असते. ज्याप्रमाणे सावली एका जागेवर राहत नाही, त्याप्रमाणे हे धन एका जागेवर राहत नाही. म्हणून याचा विश्वास ठेवू नका. म्हणजे पुढे सांगितलं दारा अर्थात पत्नी, कुणीच नाही, पुत्र नाही. बघा अनेक उदाहरण आपण बघितले. ज्या वेळेस अंत समय असतो त्यावेळेस, आता कोरोनामध्ये बघा आपण, ज्याला कोरोना झाला ना, ज्याची जे मुलं आहेत, पत्नी असेल, यांनी सर्वांनी त्याला लांब ठेवले एका रूम मध्ये आणि काठीनं भाकरी लावून दिल्या. ऐका नाही कुठे काय तुम्ही बघितलं ना सर्वांनी. त्यावेळेस खरं तर कोरोनाने दाखवून दिलं संतांचे जे वचन आहेत, कुणी कुणाचं नाही. म्हणून या पंथामध्ये पडायचं नाही. भगवान त्या ठिकाणी भगवंताची भक्ती करण्यामध्ये आपलं जीवन व्यतीत आपण करायचंय. बघा नाथ महाराजांनी सुंदर सांगितलंय, हे नाही नाही कुणाचे कुणी, नाही कुणाचे कुणी, नाही कुणाचे बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयी रे. कोण कुणाचं नाही. बघा ज्या वेळेस आता इथं आपण अतिक्रमण हटवणं चालू आहे, भाऊ होता एक, त्याचं मोठं कॉम्प्लेक्स होतं, मोठी बिल्डिंग होती, अनेक महिन्याकाठी तो 1,00,000-1,50,000 रुपयाचं भाडं होतं. पण ज्या वेळेस अतिक्रमणात ते गेलं, 3 महिने त्याला होत्या. अगोदर रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, प्रत्येक सणाला त्यांनी यावं, प्रत्येकाने यावं. पण ज्या वेळेस कळलं भावाची कॉम्प्लेक्स पडलंय, त्यानंतर भावाने स्वतःहून फोन केला. आल्या का त्या? आल्या नाही. तुकोबरा म्हणतात, जोवरी चाले मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. अर्थात हे नातं फक्त म्हणायपुरतं आहे, हे सर्व कल्पना आहे, त्या ठिकाणी खोटं आहे, मिथ्या आहे. म्हणून आपण काय करायचं, या सर्व मिथ्या संसाराला बाजूला सारायचं आणि सत्य परमात्म्याकडे वळायचं. विठाला विठाला यामध्ये आणखी एक शंका प्रत्येक कोणाला येऊ शकते की महाराज आपण बहीण सोडायचं का, मग भावाला सोडायचं का, पण प्रपंच करायचा नाही का? नाही, प्रत्येकाने करायचा. जोपर्यंत जगामध्ये आहोत आपण, पण करत असताना लक्षात ठेवायचं, हे खरं आसक्ती त्याच्यामध्ये व्हायचं नाही, परमात्म्याचं चिंतन करायचं. जर परमात्म्याचं चिंतन आपण करत राहिलो तर हा मिथ्य संसार आपल्याला त्रास देणार नाही. नाही तर संसारी संसारी असावे, नसावे का नाही? असावे, पण आसुनी नसावे. आसून नसल्यासारखं राहायचंय. आपण जे आपले कर्तव्य आहे ते कर्म आपण पार पाडायचे आणि आसक्त प्रपंचामध्ये व्हायचं नाही. भजन करावे वेळोवेळा. अर्थात मिथ्य संसार जाणून घ्या आणि काय करा, शरणारी घा देवासी. सर्व मिथ्या आहे जाणून, सोडून नाही म्हटले बरं का, जाणून घ्या. शरणारी घा देवासी.
त्यानंतर आणखी परमार्थामध्ये काय करायचं, जीवनामध्ये काय करायचं, कशाची ओळख करायची, अभंगाचं तिसरं चरण. माया विघ्ने भ्रमरा त्यांनी लावली बघा. अत्यंत गोड आणि सांप्रदायिक चाल आहे. नामदेवरायांनी सांगितलं माया विघ्ने भ्रमला काय विठाला विठाला दिवसापासून कसा ज्या मायाने तब्येती बिघडलेली आहे, पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कीर्तन करतोय बघा. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे, घेतो संपत्तीचे वारे साचो काळे जाईल. अर्थात मिथ्य संसार जाणत असताना एक लागते, तिचं नाव आहे माया. या मायेला बाजूला सारता आला पाहिजे बघा. एक आजीबाई होती, गावाकडच्या होत्या, पंढरपूरला निघाल्या. आवा चालली पंढरपुराविषयी पासून आली घरा. आवा कुठं चालली? पंढरपूरला निघाल्या. त्या ठिकाणी पिशवी भरली, मंदिरापर्यंत गेल्या. बंदीपणाचा अभंग सुरू होता, शरण शरण आणून म्हणता. अभंग ऐकला म्हटले यांचा अभंग व्हायचा, अजून उत्तराचा अभंग व्हायचा, मग आरती व्हायची, मग जायचं आपल्याला पंढरपूरला. आता कुठं चला वापस. आवा कुठं चालली होती? पंढरपूरला चालली होती. वेशी पासून आली घरा. घरी आल्यानंतर शांत राहू ना. सुनबाईला सांगू लागली, सुनबाई म्हटले मी याचं दही चोर, याचं दूध चोर, असं पुसणं पासणं करून दही दूध मोठा त्या ठिकाणी डेरा लावला. म्हटले हे कोणाला द्यायचं नाही, परिसे घे सुनबाई, नको वेचू दूध आणि दही, कोणाला द्यायचं नाही. कोणाला सांगू लागली? सुनबाईला. सुनबाईने सांगितलं आत्याबाई तुम्ही जाणार एका परिचय इथून जा म्हटले पंढरपूरला. कशाला याच्यामध्ये गुंताय? पुन्हा मंदिरापर्यंत आली. बदनी मंडळाच्या ठिकाणी अभंग झाला होता, पण तिथे टाकणं चालू होत्या, संख्या जास्त होती. ही म्हटली खूप वेळ लागेल, चला वापस. आवा कुठे चालली होती? पंढरपूरला. येशी पासून आली घरा. घरी आल्यावर त्या ठिकाणी शांत राहावं ना. सांगू लागली सुनबाई म्हटले मी अनेक कष्ट करून शेण लोकांचं चोरून गवऱ्याचा ढीक रचला. म्हटले तुम्हाला गवऱ्या ढीक माहिती का? आता तो लोक पावला, आता पडचे आले, त्याचा विषय राहिला नाही. गवऱ्याचा ढीक रचला. म्हटले माझ्या हातीचा कलवाडू, तो गवऱ्याचा ढीक मिळाल्याशिवाय फोडायचा. सुनबाईने सांगितलं जा ना तुम्ही, तुमच्याकरता ठेवा येतो शेवटी. माझ्या हातीचा कलवाडू मज वाचून नको फोडू सांगितलं. जा म्हटल्या तुम्ही. गेली मंदिरापर्यंत, माहिती नाही काय करमत नव्हतं, पुन्हा वापस आली. फुलेले कोरी घरदार माझ्या इथेची पंढरपूर. काय म्हणू लागली? ती चालली कुठं होती? पंढरपूरला जायचं होतं. मुलांचं लक्षात आलं, वापस आली. म्हटले मुलं लेकरं घरदार सून मुलगा हेच माझं पंढरपूर आहे. म्हटले कोण म्हणतं ते? जी आजीबाई पंढरपूरला चालली होती ती आजीबाई. अर्थात ती कशामध्ये गुंतली? तुकोपरा म्हणतात. तुका म्हणे ऐसे जन तुका म्हणे ऐसे जन
येले माये करुणा तुका म्हणे ऐसे येले माये या मायेमध्ये गुंतले म्हटले तर खूप बरं आहे. म्हणून आपण मायेमध्ये गुंतायचं नमदुरा म्हणतात. माया विघ्ने भ्रमला करे. या मायेच्या भ्रमात राहू नका. हे फक्त माझं माझं म्हणायचं पण आपलं आहे समजायचं नाही म्हटले. याला फक्त आहे तोपर्यंत जाणून घ्या. हे तो संपत्तीचे वारे. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत लोक म्हणत असतात. बघा सुंदर एक अभंग आहे. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जन हे कुणाचे सांग भला मानसा. असो चूल माती मिठ आणि भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तुलालसा जन हे कुणाचे सांग भला मानसा. कधी सावली मूर्ती आता ते समाधान प्राप्त होतं. तेजाचं जे स्वरूप आहे ते खूप विशेष आहे. त्या ठिकाणी अनेक संतांनी अनेक अभंगातून सांगितलं. तुझे डळे गोपी चंद्रप्रकाश हसे वदन हसे. अर्थात त्या सुंदर परमात्म्याला पाहिल्यानंतर जी गुढी प्राप्त होती ती गुढी संसारामध्ये नाही. म्हणून त्या मायेच्या मध्ये आपण गुंतायचं नाही. माया विघ्ने भ्रमला घरे म्हणता मी माझे घरी. हे तो संपत्तीचे वारे साचो काढे जाईल. नामदेवरांनी सांगितलं बाबांनो आयुष्य थोडं आहे. चांगल्या सत्कर्मामध्ये व्यतीत करा. अभंगाचं चौथं चरण. आता हे पहा काळ जपत असे महा. तो काळ आहे त्याची प्रत्येकाला तुम्हाला मला प्रत्येकाला भीती आहे. तो जपतोय कधी येतो कधी येतो खातो खातो कोण आहे. काळ आहे काळ. तो प्रत्येकाची वाट पाहतो बघा. घडी घडी काळ वाट याची पाहे. अजूनही किती आहे अवकाश. याला खाण्याकरता किती वेळ आहे याची वाट कोण पाहतोय. काळ पाहतोय. त्या काळाला समजून घ्या म्हटले. त्या काळाला जाणून घ्या. ते यमाला जाणून घ्या. तो काळ कधी नाही याचा भरोसा. क्षणभंगूर नाही भरोसा. वारे सावर तोडा माया अशा काही न चले मग गडा पडेल भासा. पुढे काळाची भीती आहे त्याला जाणून घ्या म्हटले. आयुष्य किती आपल्याला मग सांगून गेलो मी 100 वर्ष म्हणतात पण 100 वर्ष मिळत नाही.
अल्प आयुष्य आहे, शतकणले ते अर्धरात्र काय. मग ते बालत्व, पीडा आहे, रोग आहे, क्षय आहे, अनेक दुःख आहे. कमी आयुष्यामध्ये भगवंताला जाणून घ्या म्हटले. त्या काळाच्या भीतीला त्या ठिकाणी हरवा. ती हरवण्याकरता एकमेव संत आहे. संतांनी अनेक अभंगातून सांगितलं, बाबांनो भगवंताचं भजन करा, नामचिंतन करा. लोकांनी नाही ऐकलं. नाथ महाराज म्हटले मुक्त होण्याकरता हाताने काय नाही काल आणि दुसरा येईल हिजारी नाही काल नाही काल आणि दुसरा येईल हिजारी नाही काल सरदाची बा सरदाची बा आमच्या करता आपल्याला परमार्थ कळावा याकरता सोम घेतलंय. अनेक अभंगातून सांगितलंय. अनेक भारुडपर आहेत. विंचूचा बोला अबा बाबा अनेक अभंग आहेत. संतांनी सांगितलं बाबांनो काळाची भीती आहे. त्या काळाच्या भीतीला त्या ठिकाणी घाबरा म्हटले. कर्माला घाबरा. बघा आयुष्यामध्ये आपण शाप किंवा आशीर्वाद काय बोलतोय, शाप किंवा आशीर्वाद, सुख किंवा दुःख, निंदा किंवा स्तुती जे आपण दुसऱ्याला देऊ ना ते आपल्याकडे फिरून येणारच आहे. या नियमाला देव सुद्धा चुकले नाही. तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत. म्हणून त्या ठिकाणी आपलं कर्म आपलं चांगलं असलं पाहिजे, सत्कर्म असलं पाहिजे. अर्थात त्या काळाच्या भीतीनं त्या ठिकाणी आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. काळाला घाबरलं पाहिजे, म्हणून कर्माला घाबरलं पाहिजे. याकरता संतांनी अनेक अभंगातून सांगितलं. नामदेवराय म्हणतात आयुष्य जात आहे पहा. आयुष्य जात आहे, काळ जपतोय. काय जपतोय काळ? या जीवाला मी कधी खातोय.
काळ स्वहिताचा घोर वहा. आपलं हित कशामध्ये आहे ते आपण पाहिलं पाहिजे. नाथ महाराज सांगतात आपलं हित कशामध्ये आहे. स्वहिता कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटे तेने. भगवंताची भक्ती कुठे मिळेल. पुण्य संगतीमध्ये मिळेल, संतांच्या संगतीमध्ये मिळेल. स्वहिता कारणे संगती साधूची. म्हणून अर्थात आपण काय केलं पाहिजे. स्वहिताचा घोर वहा, स्वहिताचा घोर होऊन संतांची संगत करा आणि ध्यानी रहा श्रीहरी. श्रीहरीच्या ही कुणी सांगितलं. संतांनी सांगितलं. म्हणून त्या संतांच्या चरणावरती भाव ठेवा, संत चरणी भाव धरा. क्षणोक्षणा नामस्मरा मुक्ती सायुज्यतावरा हेची करा बापांनो. काय करत आयुष्यामध्ये पाय कोणाचे धरायचे. संतांचे धरायचे, पण संत ओळखता आले पाहिजे. नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलंय. आपण जर बाह्य वेश बघून जर संत ठरवायला लागलो तर नाथ महाराज म्हटले पाहुणे तयास धन देती संन्याशाला दिले नाही बहुरूपियाला दिले. त्या ठिकाणी पाहुणे तयास धन देती. अर्थात आपण जो कोणी बाह्य अंगाने संन्याशी झालाय अशाला आपण धन देतो आणि खरा साधू मोबाईल. आपण खरा साधू ओळखला पाहिजे. कोण संत आहेत. संतांनी अनेक आपण संतांची व्याख्या सांगितली. संत तुमची जाणारी दया क्षमतेच्या अंगामध्ये असेल. संत कधी क्रोध करत नाही. संत कधी क्रोध करत नाही. संत हे मायळूपणाने समजून सांगत असतात. तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्ती मानून अवतार तुम्हा धराया कारण उद्धारयाचं जड जीवा. संतांचं अंतकरण हे मायबापाचं असतं. ते क्रोध करणाऱ्याचं नसतं. म्हणून संत ओळखताना कसा ओळखावा हे संतांनी सांगितलंय. अशा संतांच्या चरणावरती संत चरणी भाव धरा क्षणोक्षणा नामस्मरा. कारण ज्या संतांजवळ आपण जाऊ ते संत हेच सांगतील. बाबांनो काय करा, काय करा, भगवंताचं नामचिंतन करा. बघा वृंदावन सारख्या ठिकाणी आता वेळ होत आलाय. 5-10 मिनिटांमध्ये सेवा मी संपवणार आहे. वृंदावन सारख्या ठिकाणी एक संत आहे. त्या संताचं नाव आहे प्रेमानंद महाराज. आपण नाव सोशल मीडियावर ऐकलं असेल, व्हिडिओ बघितला असेल. त्या संतांचा एवढा प्रभाव आहे. आपण महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ बघतोय, पण अख्ख्या विश्वामध्ये लोक त्यांचे व्हिडिओ बघतात आणि मोबाईलवर बघून लोकांचे जीवन गिरवणार एकच सांगतात. आपण काय करा, नामचिंतन करा. नाम साधनेशिवाय या जगात तारणार कोणी. हे सांगतात ना बाह्य काय कर्म असतात ते लिंबू फोडा नारळ फोडा ते काही खरं नाही. जगामध्ये एक सांगितलंय कलो केशव कीर्तनात. अगोदरच्या युगामध्ये भगवंताची भक्ती अनेक माध्यमातून केल्या जात होती. फक्त कलियुगामध्ये करायचं असेल तर एकच करा, क्षणोक्षणा नाम स्मरा. बघा त्या प्रेमानंद महाराजांना सांगितलं होतं किती वर्षापूर्वी, 17 वर्षापूर्वी सांगितलं होतं. बाबा तुमचं आयुष्य 2-2.5 वर्षाचं आहे म्हटले, तुम्हाला जावं लागेल. आता कुणी सांगितलं होतं, डॉक्टरांनी सांगितलं. 17 वर्षापूर्वी सांगितलं होतं. बाबा अजून देखील टवटवीत आहे. कशाचा परिणाम आहे, भगवंताची भक्ती. राधा नावाशिवाय ते काहीच करत नाही. त्या ठिकाणी असं त्यांचं जीवन आहे. त्यांना विचारले का पत्रकारांना, म्हटले 2 किडनी नसताना तुम्ही जगता कसे. त्यांनी सांगितलं माझी एक किडनी कोण आहे, राधा आहे, आणि एक किडनी माझी कृष्ण आहे. अशा भगवंतावर विश्वास ठेवून त्या संतांना आपल्या जगामध्ये क्रांती केली. विश्व त्या संतांचं नाव घेत आहे. त्यांच्या वचनावरती विश्वास ठेवून आपलं जीवन मार्गक्रमण करत आहे. म्हणून आपणही काय केलं पाहिजे, अशा संतांच्या चरणी संत चरणी भाव धरा क्षणोक्षणा नामस्मरा मुक्ती सायुज्यतावारा. नाव जरा भगवंताकडे जावं लागेल. संत चरणी भाव धरा. जर आपण असं केलं तर मग काय होईल, संत चरणी भाव धरा क्षणोक्षणा नामस्मरा मुक्ती सायुज्यता वरा हेची करा बापांनो. बापांनो म्हणून संतांनी सांगितलं. संत पायाही पडले, लागून या पाया विनवितो तुम्हाला. काय करा, करे टाळी बोला मुखी नाम. अनेक अभंगातून संतांनी अनेक प्रयत्नातून सांगितलं. कधी कधी ज्यावेळेस लोक ऐकत नाही त्यावेळेस संत म्हटले किती सांगू तरी ना ऐकती भटकीचे पुढे शेंगाचे रडतील. संत आहे, मायबापाचं अंतकरण आहे. ज्यावेळेस मुलगा ऐकत नसेल, आई अगोदर म्हणते रे बाळा सावलीत खेळ, ऊन खूप आहे, सावलीत खेळ. ऐकत नसेल तर उन्हात मर म्हणते. असं म्हणते का, सावलीत मर म्हणते. पण आईची भाषा जरी कठोर असली तरी अंतकरण हे वात्सल्याचं आहे. संतांचं अंतकरण तेच आहे. कधी संत पाया पण लागतात आणि कधी कधी ते म्हणतात हेची करा बापानो. पायाही लागतात आणि त्या ठिकाणी कठोर भाषाही वापरतात. पण अंतकरण हे संतांचं मायबापाचंच आहे. म्हणून त्या संतांच्या जन्मी आपला भाव असला पाहिजे. आता प्रत्येकानं हाताने टाळी आणि मुखाने नाव त्या ठिकाणी घ्यायचं आहे. विठोबा रखुमाई Hare
Hare